अधिक मास, मलमास दोन्ही एकच आहे. वर्ष 2026. या वर्षी अधिक मास येत आहे 17 मे पासून 15 जून पर्यंत. अधिक मास हा ज्येष्ठ महिन्याला लागून येत आहे, त्यामुळे ज्येष्ठ अधिक असं म्हटलं जातं. अधिक महिना हा आधी येतो आणि जो आपला रेग्युलर चंद्रमास आहे ज्येष्ठ महिना हा नंतर येतो. सगळ्यांचा प्रश्न असतो अधिक मासात आम्ही हे करू का ते करू का. लक्षात ठेवा, अधिक मास हा शुभ मास नाही, त्यामुळे कुठल्याही माणसाशी संबंधित म्हणजेच माणसाशी संबंधित कार्य करू नयेत. आता माणसाशी संबंधित कार्य कुठली असतात, जसं की बारसं, डोहाळ जेवण, वास्तुशांत, लग्न, त्याच्यानंतर कुठलीही पूजा असणे किंवा एखाद्या ऑफिसचं इनॉग्रेशन करणे किंवा एंगेजमेंट आली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मानवाशी संबंधित आहेत, ह्या अधिक मासात करू नयेत. अधिक मासामध्ये तुम्ही देवाशी संबंधित कुठलंही कार्य, व्रत आरंभ करू शकता, पोथी वाचन करू शकता, परंतु शुभ कार्य करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 17 मे ते 15 जून हा काळ वर्ज्य करायचा आहे. 15 जून नंतर तुम्ही नक्कीच बघू शकता मुहूर्त कुठला आहे आणि कार्य करू शकता. ऑल दी बेस्ट.